माझं नाव रोहन, वय 22 वर्षे. आणि ही कथा आहे माझ्या त्या कविता मामीची, जिच्या एका स्पर्शाने माझं साधं आयुष्य ढवळून निघालं. ही कथा सांगताना मला स्वतःलाही भरून येतंय, कारण यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक स्पर्श आणि प्रत्येक श्वास खरा आहे. चला तर मग, प्रकाश मंद करा, हेडफोन्स लावून कथा शेवटपर्यंत ऐका आणि तयार व्हा या रोमांचक प्रवासासाठी. आम्ही राहतो एका छोट्या खेडेगावाच्या शेतातील शिवारात. निसर्गाचं वरदान असलेलं हे गाव. आमचं घर मुख्य गावापासून साधारण 2-2.5 किलोमीटर लांब थेट आमच्या शेतातच होतं. चारी बाजूंना हिरवीगार उसाची शेती, वाऱ्यावर सळसळणारी मक्याची पानं आणि दिवसाढवळ्या ओरडणारे मोर, असं हे आमचं विश्व. माझं नाव रोहन, वय 22. कॉलेजचा शेवटच्या वर्षाला होतो. शेतीचा व्याप मोठा असल्याने आई बाबा दिवसभर राबराब राबायचे. आमचं घर तसं साधंच पण टुमदार कौलारू. शेत वस्तीवर घर असल्याचा एक तोटा असा असतो की तिथे आजूबाजूला गप्पा मारायला किंवा मदतीला धावून यायला फारशी माणसं नसतात. पण आमच्या नशिबाने आमच्या या घराच्या सोबतीला हाकेच्या अंतरावर, म्हणजे साधारण 100 फुटावर, दुसरं एक घर होतं, ते म्हणजे सुरेश मामांचं. सुरेश मामा हे आईचे चुलत भाऊ. ते तालुक्याला बँकेत कॅशियर होते. त्यांच्या घरात दोघंच, मामा आणि कविता मामी. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने दिवसभर त्या मोठ्या घरात कविता मामी एकटीच असायची. आता कविता मामीबद्दल काय सांगू. वय 34-35 असेल, पण रूप असं की 20ल्या पोरीही फिक्या पडतील. तिचा वर्ण म्हणजे हळद लावल्यासारखा पिवळा धमक गोरा. ती जेव्हा सकाळी तुळशीला पाणी घालायला यायची, तेव्हा तिच्या ओल्या केसांतून निथळणारं पाणी तिच्या मानेवरून घरंगळत पाठीच्या खोलगट भागात लुप्त व्हायचं. तिचे डोळे हरणासारखे पाणीदार आणि मोठे होते. ओठ असे की जणू गुलाबाची कळीच. ती नेहमी काठापदराची साडी नेसायची आणि त्या साडीला साजेसा असा तंग ब्लाऊज घालायची, ज्यामुळे तिचं ते कसलेलं सुडौल शरीर अधिकच उठावदार दिसायचं. तिची चालण्याची लकब अशी होती की बघणाऱ्याला वाटावं जमिनीलाही तिचा भार सोसवत नसेल. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ. रखरखतं ऊन पडलं होतं. बाबा शेतात पाणी द्यायला गेले होते आणि आई ओसरीवर तांदूळ निवडत बसली होती. मी हॉलमध्ये टीव्ही बघत पडलो होतो. तितक्यात अंगणातून पैंजणांचा छमछम आवाज आला. मी मान वळवून पाहिलं तर कविता मामी येत होती. उन्हामुळे तिचा चेहरा लालबुंद झाला होता आणि कपाळावर घामाचे बारीक थेंब जमा झाले होते. ती आत आली आणि पदराने वारा घेत आईजवळ बसली. मामी: काय ताई, काय चाललंय? उन्हाने जीव अगदी नकोसा झालाय बाई. आई: अगं ये कविता, बस. ऊन तर काय विचारू नको. पाणी देतो का तुला? मामी: हो दे की, घसा कोरडा पडलाय अगदी. मी पटकन उठलो आणि तांब्याभर पाणी घेऊन मामीजवळ गेलो. रोहन: घ्या मामी पाणी. मामीने माझ्या हातातून तांब्या घेतला. घेताना तिची बोटं माझ्या हाताला स्पर्शली. तिचा तो स्पर्श थंड होता की गरम मला कळलंच नाही, पण माझ्या अंगावर काटा नक्की आला. पाणी पिताना तिच्या गळ्याची हालचाल आणि ब्लाऊजच्या काठातून दिसणारा तिचा तो उजळ भाग बघून मी नजर चोरली. पाणी प्यायल्यावर मामीने मूळ विषय काढला. मामी: अगं ताई, एक अडचण झालीये बघ. तुमचे भाऊजी, म्हणजे हे, आज सकाळीच फोन आला. त्यांना बँकेच्या ट्रेनिंगसाठी 8 दिवसांसाठी पुण्याला जावं लागतंय. आत्ताच गेले ते बॅग भरून. आई: अरे बापरे, मग तू एकटीच का आता? हो ना, तेच तर सांगायला आले. त्या घरात एकटीला मला लई भीती वाटते ग. रानातलं घर, सोबतीला कुणी नाही. रात्री तर पानाची सळसळ झाली तर एक काळजात धस्स होतं. हे बोलताना मामीचे डोळे भरून आले होते. तिची ती अवस्था बघून आईला दया आली. अगं त्यात काय एवढं, आपण आहोत की, तू काळजी नको करू. मामी: ताई, तुम्हाला हरकत नसेल तर तुमचा रोहन येईल का माझ्याकडे रात्री झोपायला? म्हणजे घरात एक पुरुष असला की आधार वाटतो बाई माणसाला. आईने माझ्याकडे पाहिलं. आई: अरे ऐकतोस ना,
आजपासून मामा येईपर्यंत तू मामीच्या घरी झोपायला जा हं रात्री. माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या, पण चेहऱ्यावर मी गंभीर भाव ठेवले. "अ, हो आई, जाईन मी. मामीला कशाला एकटं टाकायचं?" मामीने माझ्याकडे बघून एक सुंदर लाडीक स्मित केलं. त्या हसण्यात कृतज्ञता होती की अजून काही ते मला तेव्हा कळलं नाही. मामी: "बरं, मी निघते आता हं. रोहन, रात्री जेवायलाच ये तू. उशीर करू नको हं." असं म्हणून मामी तिचा पदर सावरत कमरेला एक मोहक धक्का देऊन निघून गेली. तिचा तो पाठमोरा आकार बघत मी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. रात्रीचे 9 वाजले. गावाकडच्या रात्री लवकर होतात. बाहेर मिट्ट काळोख आणि किर्र आवाज. मी जेवणा वगैरे उरकून मामीच्या घराकडे निघालो. हातात टॉर्च होती. मी दरवाजा वाजवला. ठक ठक. आतल्या बाजूने कडी काढल्याचा आवाज आला. मामीने दरवाजा उघडला. समोरचे दृश्य बघून मी क्षणभर थबकलोच. दिवसभर साडीत असणारी मामी आता घरातल्या कपड्यात होती. तिने एक फिक्कट आकाशी रंगाची सुती साडी नेसली होती, पण ती खूपच सैलसर होती. केस मोकळे सोडून तिने एका क्लचने बांधले होते. मामी: "ये रे रोहन, वाटच बघत होते तुझी. जेवलास ना?" रोहन: "हो मामी, जेवलो. तुम्ही?" "हो, झालं माझं पण. एकटीचा स्वयंपाक कितीसा वेळ लागतो?" घरात शिरल्यावर एक वेगळीच शांतता होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिक टिक स्पष्ट ऐकू येत होती. "मामी, तू टीव्ही बघणार आहेस की झोपणार?" "नाही मामी, झोपतोच आता. सकाळी लवकर उठायचंय." मामीने हॉलमधल्या सोफ्यावर माझ्यासाठी चादर टाकली आणि ती स्वतः खाली चटई टाकून झोपायला तयार झाली. आम्ही दिवे मालवले. फक्त देवघरातला एक झिरो बल्ब चालू होता, ज्याचा मंद केशरी प्रकाश हॉलमध्ये पसरला होता. मी सोफ्यावर पडलो, पण झोप काही येईना. माझी नजर आपोआप खाली झोपलेल्या मामीकडे जात होती. उकाडा खूप होता, म्हणून मामीने अंगावरचं पांघरूण बाजूला केलं होतं. त्या मंद प्रकाशात मला मामीची पाठमोरी आकृती दिसत होती. ती एका कुशीवर झोपली होती. तिचा पदर खांद्यावरून घसरला होता. ब्लाऊजच्या घट्ट पकडीतून सुटू पाहणारी तिची भरदार छाती आणि श्वासोच्छवासामुळे होणारी तिची लयबद्ध हालचाल, हे सगळं बघून माझ्या अंगातली उष्णता वाढत होती. माझ्या मनात विचार येत होते की ही स्त्री इतकी सुंदर आहे आणि मामा तिला सोडून 8 दिवस कसे काय राहू शकतात. ती रात्र मी कशी बशी तळमळत कुशी बदलत काढली. पहाटेचे 5 वाजले होते. गावाला जाग यायच्या आधीची वेळ होती. मला जाग आली. बघतो तर मामी अंथरुणावर नव्हती. पण हॉलच्या कोपऱ्यात असलेल्या न्हाणीघरातून पाणी पडल्याचा आवाज येत होता. छप छप खळखळ. आमच्या जुन्या पद्धतीच्या घरात न्हाणीघर हॉलच्या एका कोपऱ्यातच असायचं. त्याला 3 बाजूने 4 फुटाची भिंत आणि समोर एक जुना पडदा. वरून सगळं उघडं. माझ्या मनातल्या सुप्त वासनेने उचल खाल्ली. मी विचार केला, मामी अंघोळ करत असणार. आता उठून बघावं की नको. मनाशी खूप द्वंद्व केलं, पण शेवटी तारुण्याचा जोर जिंकला. मी सोफ्यावरून अगदी मांजराच्या पावलांनी उतरलो. चूप चूप. हृदय इतकं जोरात धडधडत होतं की वाटलं छाती फाडून बाहेर येईल. मी हळूच त्या भिंतीच्या आडोशाला जाऊन उभा राहिलो. आणि मित्रांनो, नशिबाचा खेळ बघा. समोरचा पडदा एका बाजूने थोडासा सरकलेला होता. त्या फटीतून जे दृश्य मला दिसलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कविता मामी, माझी मामी, तिथे पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत होती. तिच्या अंगावर ना साडी, ना ब्लाऊज, ना पेटीकोट. ती एका लाकडी स्टूलवर बसून अंगाला साबण लावत होती. तिचं ते शरीर, बापरे, जणू काही संगमरवरापासून कोरलेली मूर्ती. तिचे ओले केस पाठीवर विखुरले होते. पाण्याचे थेंब तिच्या गोड्या पान खांद्यावरून ओघळत तिच्या छातीवर येत होते. तिची ती उभारदार छाती, पोट आणि मांड्यांचा तो मांसल भाग मी डोळे फाडून बघतच राहिलो. जेव्हा तिने पाण्याचा तांब्या अंगावर घेतला, तेव्हा तिच्या शरीरावरून पाणी घरंगळत जाताना बघून मला वेड लागल्यासारखं झालं. मी माझा श्वास रोखून धरला होता. माझ्या शरीरात एक वेगळीच लाट उसळली होती.
मी तिथेच उभा राहून तिची ती संपूर्ण अंघोळ डोळ्यात साठवून घेतली. जेव्हा ती उठली आणि टॉवेल गुंडाळू लागली तेव्हा मी घाबरून तिथून सटकलो आणि पुन्हा सोफ्यावर येऊन झोपेचं नाटक केलं. हा प्रकार 1 दिवस नाही तर सलग 3 दिवस चालला. मी रोज पहाटे उठायचो, चोरून मामीचं ते लखलखतं सौंदर्य बघायचो आणि पुन्हा झोपायचो. मामीला याची काही कल्पना नव्हती किंवा तसं मला वाटत होतं. 4थ्या दिवशी पहाटे मी नेहमीप्रमाणे त्या भिंतीच्या आडोशाला उभा होतो. मामी पाठमोरी उभी राहून अंग घासत होती. तिचे गोलाकार नितंब आणि पाठीचा कणा त्या फटीतून स्पष्ट दिसत होता. मी त्या नशेत इतका हरलो होतो की माझा स्वतःवरचा ताबा सुटला. अचानक भिंतीवरच्या कोळ्याचं जाळं माझ्या नाकात गेलं आणि अनर्थ झाला. मला शिंक आवरली नाही. हॅक छी. त्या शांत पहाटे तो आवाज एखाद्या बॉम्बसारखा घुमला. मामीने एकदम दचकून विजेच्या वेगाने मागे वळून पाहिलं आणि आमची नजरानजर झाली. तिने मला पाहिलं. मी भिंतीच्या आडोशाला चोरून तिला बघताना उभा होतो. तिच्या चेहऱ्यावर आधी भीती, मग आश्चर्य आणि शेवटी एक विचित्र समज उमटली. मी इतका घाबरलो की तिथे न थांबता थेट घराचा दरवाजा उघडून बाहेर पळालो. थेट माझ्या घरी जाऊन पांघरून घेऊन पडलो. सकाळ झाली पण मी बिछाण्यातून उठलो नाही. मनात विचारचक्र सुरू होतं. आज सगळंच संपलं. मामी आता आईला सांगेल. बाबा मला मारतील. माझं नाव खराब होईल. मी मामीला तोंड कसं राखवू? सकाळचे 10 वाजले. आईने हाक मारली. आई, अरे रोहन, उठतोयस ना? आणि आज मामी म्हणाली तू सकाळीच पळून आलास. चहा तरी घेऊन यायचा. मी मनातल्या मनात म्हणालो, आई, तुला काय सांगू तिथे काय झालंय? दुपारी 1 वाजता मामी आमच्या घरी आली. मी माझ्या खोलीत लपून बसलो होतो. मामीचा आवाज आला. मामी, काय ताई, रोहन आहे का घरात? माझं काळीज धडधडलं. आताही सांगणार, नक्की सांगणार. पण मामी पुढे म्हणाली, काही नाही, त्याला सांगा संध्याकाळी येताना बाजारातून थोडा भाजीपाला घेऊन ये. मी पैसे देऊन जाते. मी आश्चर्याने बाहेर आलो. मामी माझ्याकडे बघत होती, पण तिच्या नजरेत राग नव्हता. उलट एक मिश्किल हास्य होतं. तिने मला खुणेने जवळ बोलावलं. मी मान खाली घालून गेलो. मामी, हळू आवाजात, काय रे रोहन, सकाळी पळून का आलास? चहा न पिता? तिच्या या प्रश्नातला रोख मला कळला. मी काहीच बोललो नाही. जाताना ती माझ्या कानाजवळ कुजबुजली. संध्याकाळी लवकर ये, मला तुझ्याशी बोलायचंय. माझा जीव भांड्यात पडला, पण आता एक वेगळ्याच ओढीने मन व्याकुळ झालं होतं. रात्री मी मामीच्या घरी गेलो. तेव्हा 9 वाजले होते. आज मामीने रोजची साडी नेसली नव्हती. आज तिने एक गडद जांभळा रंगाचा जमिनीपर्यंत घोळणारा रेशमी नाईट लावून घातला होता. त्या कपड्यात ती इतकी मादक आणि राजसी दिसत होती की माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तिने दरवाजा लावला आणि कडी घातली. घरात मोगऱ्याचा मंद सुवास दरवळत होता. कदाचित तिने गजरा माळाला असावा किंवा अत्तर लावलं असावं. मामी, ये न, बस ना सोफ्यावर. मी बसलो. मामी किचनमधून पाण्याचा ग्लास घेऊन आली. तिने तो ग्लास मला दिला आणि ती माझ्या अगदी बाजूला स्पर्श होईल इतक्या जवळ बसली. मामी, रोहन, घाबरलायस का रे? रोहन, नाही, म्हणजे ते सकाळी. मी अडखळलो. मामीने माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तिचे हात मऊ आणि उबदार होते. मामी, अरे वेड्या, त्यात घाबरायचं काय? तू तरुण आहेस आणि मी तुला समजू शकते. ती माझ्या डोळ्यात बघत होती. मामी, तुला मी आवडते का रे? तिच्या या थेट प्रश्नाने मी गोंधळलो. रोहन, मामी, तुम्ही खूप सुंदर आहात. कुणालाही आवडाल. मामी हसली. तिचं ते हसणं काळजात आरपार गेलं. ती थोडी अजून जवळ सरकली. आता तिच्या स्तनांचा स्पर्श माझ्या हाताला होत होता. मामी, सुंदर आहे? मग तुमचे मामा का नाही बघत माझ्याकडे? त्यांना फक्त त्यांचं काम, त्यांचा पगार आणि त्यांची झोप यातच रस आहे. या घरात मी एकटी असते रोहन. या आरशात मी माझं रूप बघते आणि स्वतःशीच रडते. हे तारुण्य, हे शरीर कोणासाठी जपायचं मी? तिच्या आवाजात एक दर्द होता, एक अतृप्त मागणी होती. मामी, सकाळी जेव्हा मी तुला बघितलं ना, तेव्हा मला तुझा राग नाही आला. उलट मला आनंद झाला की निदान एका पुरुषाला तरी माझ्या शरीराची ओढ आहे. तुझ्या डोळ्यातली ती भूक बघून माझंही मन कासावीस झालं रे. हे बोलताना तिने माझे हात उचलून आपल्या गालावर ठेवले. रोहन, मला आज तुझी गरज आहे. तू देशील ना मला साथ?
मामीचे ते शब्द ऐकून माझा संयम सुटला. मी थरथरत्या हातांनी तिचा चेहरा ओंजळीत धरलं. रोहन, मामी, तुम्ही खूप आवडता मला, पहिल्या दिवसापासून. पुढच्या क्षणी तिने पुढे होऊन माझे ओठ आपल्या ओठांना घेतले. तो स्पर्श होताच माझ्या अंगातली वीज कडाडली. आम्ही एकमेकांना आवेगाने चुंबन देऊ लागलो. मामीने मला घट्ट मिठी मारली. तिचं ते भरलेलं शरीर माझ्या अंगाला रगडत जात होतं. मामी, चल आत. ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली. तिथे मंद निळा लाईट होता. बेडवर गेल्यावर तिने मला खाली पाडलं आणि ती माझ्या अंगावर बसली. तिचे केस माझ्या चेहऱ्यावर पडले होते. मामी, रोहन, आज मला पूर्ण कर रोहन. आज नातं नको बघू, फक्त एक स्त्री आणि पुरुष. तिने हळूच आपल्या गाऊनची गाठ सोडली. तो रेशमी कपडा सळसळत खाली पडला आणि मामीचं ते संपूर्ण उघडं लखलखतं रूप माझ्यासमोर प्रकट झालं. तिची ती भरदार छाती, ज्याच्यावर काळा तीळ होता, तिचं ते सपाट पोट आणि मादक मांड्या. मी वेडा झालो. मी उठून तिला मिठीत घेतलं. तिचे ते आंबे माझ्या छातीवर दाबल्या गेल्यावर तिला जो हुंकार आला त्याने पूर्ण खोली भरून गेली. आहा, रोहन, किती दिवस झाले या स्पर्शाला. ती विव्हळत होती. मी तिच्या मानेवर, खांद्यावर आणि छातीवर माझ्या ओठांनी नक्षी काढत होतो. माझा प्रत्येक स्पर्श तिला सुख देत होता. मी खाली वाकून तिच्या आंबांचा आस्वाद घेऊ लागलो. ती माझ्या केसात बोटं घालून माझं डोकं अजूनच दाबत होती. कर, अजून कर, मला असंच हवंय. त्यानंतर आम्ही सर्व सीमा ओलांडल्या. मी तिला बेडवर झोपवलं आणि कार्यक्रम सुरू केला. आमचं मिलन झाल्यावर मामीने डोळे मिटून मान मागे टाकली. तिच्या नखांनी माझी पाठ ओरबाडली. ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि सर्वात सुंदर रात्र होती. पहाटेच्या वेळी ती माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत पहुडली होती. मामी, रोहन, आज मला जगल्यासारखं वाटतंय. त्यानंतर मामा येईपर्यंतचा संपूर्ण आठवडा आमचा हे रात्रीचं सत्र असंच रंगात आलं. रोज रात्री नवीन प्रयोग, नवीन सुख. आता मामा परत आले आहेत, पण आमचं प्रेम कमी झालं नाही. आता आम्ही दुपारी उसाच्या फळाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेत किंवा शेतातल्या मोटरच्या खोलीत चोरून भेटतो. तिथे निसर्गाच्या साक्षीने आम्ही पुन्हा एकदा एकजीव होतो. आजही मामीला बघितलं की माझ्या अंगात तीच आग पेटते आणि तिच्या डोळ्यात तीच आमंत्रणाची चमक असते. हे नातं समाजाच्या दृष्टीने चुकीचं असेल, पण आमच्यासाठी ते जगण्याचा आधार आहे. तर मित्रांनो, ही होती माझी आणि माझ्या रसाळ मामेची कधीही न विसरता येणारी रोमांचक आणि सुगंधी कहाणी. तुम्हाला ही सविस्तर कथा कशी वाटली? त्या रात्रीच्या वर्णनाने तुमच्याही मनात कालवा झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि अशाच थरारक, रोमांटिक आणि मादक कथा ऐकण्यासाठी आपल्या सुगंधी सहवास चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.